त्या दिशेनं काम सुरू करायचं. मगाच्या सगळ्या लेक्चरचं ते सारच आहे. आणि स्वतःला जसं आहे तसं स्वीकारायचं. स्वतःला स्वीकारायचं म्हणजे काय करायचं, मी असा आहे, मी असं आहे. पटत असेल तर घ्या, नसेल तर सोडून द्या. म्हणून जेव्हा तुमच्या समोर दुसरी व्यक्ती असते, तुम्हाला माहिती असते की याचा स्वभाव असा आहे, ही व्यक्ती अशी आहे, हिला आहे अशी स्वीकार. त्याचे उन्हे तुम्ही काढत बसून त्याच्याबरोबर झगडा करण्यात, वाद घालण्यात आयुष्य घालू नका, स्वतः सगळं वाया घालू नका. आणि जितकं चांगला आनंदी राहता येईल तितकं राहिलं पाहिजे. त्यासाठी विचार तुमचे सकारात्मक असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह असायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं पॉझिटिव्ह अंग बघितलं पाहिजे, चांगले. प्रत्येक गोष्टीत चांगली बाजू पण असते. बंद पडलेल्या घड्याळ पण बरोबर वेळ दाखवतो. किती वेळा दाखवतं? 2 वेळा ते बरोबर वेळ दाखवतो. म्हणजे त्याच्यामध्ये पण तुम्ही तसा विचार करा की तो पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही घ्यायला शिकला तर मला असं वाटतं तुमचे ते वाद कमी होतील, तुमचे संघर्ष जीवनातले कमी होतील आणि तुम्ही चांगले मस्त राहू शकाल. आणि चांगलं राहणं म्हणजे पण सेल्फला सुधारणे. सेल्फ सुधारण्यासाठी ती पण गोष्ट चांगली. कारण तुम्ही जर सतत टेन्शनमध्ये असेल, नकारात्मक भावनेने कुठे बसले असेल तर तुम्हाला दुनिया पण तशी दिसेल. जशी दृष्टी तशी सृष्टी. समोर जसे तुम्ही एखाद्याला कागळच झालेले असेल तर तो समोरचा पिवळा दिसला. त्यामुळे तुमच्या म्हणून बघताना त्याच्याकडे नेहमी आपल्या नजरेतून बघायचं. दुसऱ्याच्या बुटात पाय ठेवून बघा असं आम्हाला त्या वाडकर मॅडम सांगायचं की कोणतं ते सिंपती आणि एम्पथी हे कॉन्सेप्ट सांगत असताना, म्हणजे सहानुभूती दुसऱ्याबद्दल असायला पाहिजे असं जेव्हा तुम्ही समजता तेव्हा त्याच्या जागी विचार, त्याच्या जागेवर राहून पण आपल्याला विचार करता आला पाहिजे. दुसऱ्याच्या जागेवर बोलायला आपण बोललो जाय याला काय काम आहे, किंवा हे काय यांनी करायला पाहिजे होतं, हे काय आमच्यासाठी असं नाही केलं तर सारे तुम्ही तिथं जाऊन बघा आणि मग बोला ना. म्हणजे जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण विचार करून बोलत नाही, म्हणून विचार करून बोला. सकारात्मक राहा, चांगलं जास्त पॉझिटिव्ह कसं राहता येईल ते बघितलं पाहिजे. त्यातून तुमचा सेल्फ डेव्हलप होईल. आणि चुका ना संधी समजा. संधी समजा म्हणजे समजा काही चूक सुधारण्याची तुम्ही नाही का संधी तरी द्या आम्हाला चुका सुधारण्याची, असं पण करायला शिकलं पाहिजे. आणि त्याच्यातूनच तुम्ही आणि नेहमी चांगल्या लोकांची राहा, प्रेरणादायी लोकांची राहा, संगत चांगल्या माणसाची ठेवा. आणि समोर चांगले लोक असतील, प्रेरणा देणारे असतील तर तुम्ही पण त्याच दिशेनं जात असता. या गोष्टीचा विचार करून सेल्फ डेव्हलप करू शकता. सेल्फ डेव्हलप कसं करायचं थोडक्यात अगदी फास्ट त्याच्यावरती आपल्याला ऍक्टिव्हिटी आता घ्यायची. आता त्याची ऍक्टिव्हिटी नंबर 1 आहे. तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये. ऍक्टिव्हिटी नंबर 1 आहे, आता थोडं फास्ट घेतोय, अगदी फास्ट घेतोय, म्हणजे वाइंड अपच करायचं आपल्याला डायरेक्ट. ऍक्टिव्हिटी 1 स्वॉट अनालिसिस म्हणजे ट्रेन, डब्ल्यू म्हणजे विकनेस, ओ म्हणजे ऑब्स्टॅकल्स आणि टी म्हणजे काय? थ्रेट्स. थ्रेट म्हणजे गुण आणि थ्रेट्स म्हणजे धोके. स्ट्रेंथ, यस म्हणजे स्ट्रेंथ, तुमच्यामध्ये असणाऱ्या क्षमता. स्ट्रेंथ, एस टी आर ई एन टी टी एच. डब्ल्यू म्हणजे विकनेस. विकनेस म्हणजे कमतरता, तुमच्यामध्ये असणाऱ्या कमतरता. ओ म्हणजे अडथळे, ऑपॉर्च्युनिटीज. आणि तुमचे धोके, संधी, शत्रू संधो असं पण म्हणतात. शत्रू संधो हे म्हटलं याच्यावर प्रश्न आला, शत्रू संधो म्हणजे काय? आम्हाला, तुम्हाला नाही. यांना होता ना वेळ नाही, मराठीमध्ये इंग्लिश मध्ये शॉर्टचं हे कसं एस डब्ल्यू होते तसं शत्रू संधो. म्हणजे त्रुटी, हे सगळं याबद्दल. आता
आता इथं तुम्हाला असा चार्ट करायचा आहे. तुम्ही एका वहीच्या पानावरती पूर्ण वहीचं एक पान करायचं आणि त्याच्यामध्ये इथं तुमच्या तुमच्यामध्ये असणाऱ्या क्षमता लिहायच्या. किती लिहायच्या? किती लिहायच्या ते तुमच्या असणाऱ्या लिहायच्या. किती लिहायच्या ते तुम्ही ठरवायचे, पण कमीत कमी 5 ते 10 मध्ये असायला पाहिजे. आपल्यात काय विकनेस आहेत, आपले काय आहे, आपल्यामध्ये काय उणीवा आहेत, आपल्यामध्ये काय त्रुटी आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला पुढे काय संधी आहे. ओ म्हणजे संधी, ऑपॉर्च्युनिटीज, आणि टी म्हणजे थ्रेट्स, धोके. ते तुम्हाला लिहायचंय प्रत्येकाला. क्षमता या तुमच्या क्षमता आणि उणीवा या तुमच्या इंटरनल आहेत, तुमच्या स्वतःच्या आहेत. पण तुम्हाला संधी ह्या बाहेरून आहेत किंवा तुम्हाला काय बाहेरून दुसरे धोके निर्माण होऊ शकतात, तसं तुम्ही त्या पद्धतीने पण लिहू शकता. ठीक आहे. हे तुमचे इंटरनल पार्ट येतात वरच्या 2 आणि हे एक्सटर्नल येतात. बाहेरून पण तुम्हाला धोके असू शकतात, हे तुम्ही ते लिहू शकता. प्रत्येकाने ते लिहायचंय आपलं आपलं. आता माझ्याकडे नाही बघत बसायचं, लगेच लिहायचंय आणि वाचन करायचं आपल्याला. त्याच्यावरती परत ऍक्टिव्हिटी घ्यायची, त्याचे ग्रुप करायचे. सर आता या मुलांचे ग्रुप करायचे आणि ते ग्रुप मध्ये परत त्यांनी ऍक्टिव्हिटी घ्यायची. स्मॉल स्मॉल ग्रुप मध्ये मुलांनी बसायचं आणि त्याच्यावर चर्चा करायची परत यांच्या. आता तुम्ही आधी लिहायला सुरुवात करा. चांगलं एक चार्ट बनवायचा आहे त्याचा, चार्ट मस्त. आणि तुम्हाला प्रॅक्टिकलला चांगले मार्क्स हवे असतील तर अगदी कार्ड पेपरवर जरी बनवलं आणि ते कार्ड पेपर असं मध्ये घडी घालून प्रॅक्टिकल मध्ये टाकलं तर त्याचे चांगले मार्क्स मिळतील तुम्हाला. छान. आणि ग्रुप मध्ये पण ऍक्टिव्हिटी घ्यायची. सरी ग्रुप मध्ये म्हणजे 10-10 मुलांचे ग्रुप करायचे आणि ते 10 मुलांनी त्यांचं सगळं एकमेकांशी शेअर करायचं. आता आपण इथे हे सगळे मिळूनच घेऊ. तर तुम्हाला जर आणखी त्याचं इफेक्ट चांगले हवे असतील तर तुम्ही 10-10 मुलांनी असे ग्रुप करून ही ग्रुप ऍक्टिव्हिटी म्हणून पण घ्यायचं. ग्रुप मधल्या प्रत्येकाला ते शेअर करायला लावायचं की काय आहे त्याच्यामध्ये, कोणते माझ्यामधल्या उणीवा काय आहे. म्हणजे मग असं करता येईल ना, जे आपण 5 ग्रुप आपण केले, पुढच्या वीकमध्ये आपण काय करायचं, पुढच्या संडेला जे 5 ग्रुप आहेत सपोज 10-10 लोकांची, 5 मधला एक प्रतिनिधी असेल त्यातला एक नेमूया, तो त्यांच्याशी चर्चा करून त्यातला एक प्रतिनिधित्व म्हणून पुढे येऊन तो सादर करेल. असे करता येईल या पद्धतीने. ते 10 जण ज्या ग्रुपमध्ये असतील ते डिस्कशन करेल एकमेकांमध्ये आणि त्यातला एक लिडर जो असेल तो पुढे येईल, तो त्याचं सादरीकरण करेल. हां, तुम्ही ग्रुपमध्ये नाही केलं तर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. कळतंय का? आता आपण जे ग्रुपला घेणार आहे ते एक काय म्हणतात त्याला, एक जणांचं घेऊ आपण. तसं झालं की सांगा आपण ग्रुप डिस्कशन घेऊ. ज्या फील्डमध्ये आपण आता
तेच टीचर मध्येच टीचरशी रिलेटेड असणाऱ्या कोणकोणत्या संधी तुम्हाला आहेत त्या तुम्ही लिहू शकता. संभाव्य संधी म्हणजे ते होईलच असं तसा विचार करून नका लिहू. कोणकोणते अवेलेबल आहेत तसं द्या. चर्चा करायचं ऍज अ टीचर म्हणूनच आपण त्याच्याकडे बघायचं. जे स्किल आहे नॉलेज आहे ते सगळं आपल्या स्किलशी रिलेटेड आहे का, तर ते स्ट्रेंथ माझ्या त्या याच्या असायला पाहिजे. मग मला हे करताना मला काय होतं की मग मला समाधिकपणा माझा कमी आहे किंवा माझं काही आशय ज्ञान माझं कमी पडतंय, विकनेस मध्ये सांगते. तर हे असं रिलेट पाहिजे त्याच्याशीच. आपल्या फील्डच्या बाहेर नाही जायचं तुम्हाला. ऍज अ टीचर म्हणूनच तुम्हाला हे सगळं करायचंय. त्याच्यानंतर कुठल्या ऑब्स्ट्रॅकल्स आहेत तुम्हाला, पुढं अडथळे कुठले आहेत, अगदी अडथळे लिहिताना तुम्हाला काय त्याच्यासाठी काय काय फेस करावं लागणार आहे, तर ते सगळं तुम्ही तुमचा विचार करून याच्यामध्ये लिहा. हे एका चार्ट पेपरवर बनवायचं. चांगलं मस्त जितकं डिझाईन करून छान बनवाल तितकं तुम्हाला त्याचे तुम्ही सर्च करू शकता. ChatGPT वगैरे गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. चांगला चार्ट कसा करायचा, तो प्रेझेंट कसा करायचा, तो चार्ट तुम्ही लावायचा पाहिजे. म्हणजे कार्डशीटचा पेपर घ्यायचा, कार्डशीट पेपर, आणि त्यावर डिझाईन करून व्यवस्थित छानपैकी ते बनवून लावायचं आहे. चार्ट पेपरवर आलं प्रेझेंट तर आहे. हो हो, लिहायचंय डिटेलमध्ये हे सगळं लिहायचंय. तुमच्या फाईलला ती प्रत लावायची आहे तुम्हाला. आणि प्रॅक्टिकलला ते लावायचं आहे. आणि आपण ग्रुप पण करणार आहोत. 10 मुलांचे ग्रुप आपल्याला करायचे आहेत. ग्रुपमध्ये तुम्ही एकमेकांत डिस्कशन करणार आहात. 10 मुलांचा ग्रुपमध्ये तुम्ही डिस्कशन करणार आणि त्यात तुम्ही ते पुढे येऊन सादर करायचं आहे. हो, आणि तुमचा ग्रुप जो हेड असेल एखादा तो पुढे येऊन तो डिस्कशन म्हणजे तो प्रेझेंट करेल थोडक्यामध्ये. अशा हो हो, येस येस येस, हो हो. म्हणजे आता तुम्हाला बघा, तुम्ही पुस्तकं अतिरिक्त होतील किंवा तुम्हाला असं होईल की तुम्हाला म्हणतील फुकट करा, कमी पैशात करा, तुमच्याकडे सगळं तुम्हाला हे पुढे धोके आहेत ते ओळखून घ्या. कुणीतरी मला विकनेस सांगा आणि तो ओव्हरकम कसा करायचा ते पण सांगा. ओव्हरकम म्हणजे तो सोडवायचा कसा ते पण सांगा. माझं विकनेस असं आहे का तशी कॉन्फिडन्स आहे, पण जेव्हा एखादा नवीन विषय आहे त्याच्याबद्दल मला नॉलेज कमी आणि जर इन्सिडेंट मला जर कोणी त्याच्यावर बोलायला सांगितलं तर एक कॉम्प्लेक्स पण तयार होते, इन्सिडेंट कॉम्प्लेक्स पण एक तयार होतं. पण मला तो विषय तो जो मला पॉईंट मांडायचा तो सगळ्यांपर्यंत जातो का नाही याच्याबद्दल आणि ते सांगण्याची एक पद्धत आहे ती मला ह्या फील्डमध्ये आलं मला ते ओव्हरकम करायचीच आहे का मला ते पुढे जाऊन ते मला मांडायचं त्या गोष्टी की तुम्हाला चुका होणार तर त्यातूनच मला नवीन शिकायचं. म्हणजे जो गायडन्स करता येईल त्याने मला तिथल्या तिथं ती गोष्ट सांगितली तर मला नेक्स्ट टाइम परत मला ते ओव्हरकम करता येईल, तो मला ते पण त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल. म्हणजे एक तर मला अँकरिंग करायचं आहे का बाबा मला ज्या गोष्टी अँकरिंगमध्ये एक स्पेसिफिक वर्ड असतात, एक स्पेसिफिक लाईन असते, ह्या विषयानंतर ह्या पॉईंटनंतर तुम्हाला हा पॉईंट बोलायचा आहे तर ह्या गोष्टी मला बोलता येईल. अँकर मी कधीच केलेलं नाही, त्यामुळे ती एक गोष्ट शिकायची. आणि मॅनेजमेंटमध्ये एक असा प्रॉब्लेम होतो ज्यावेळेस एखादं फंक्शन असेल किंवा काय असेल तर बऱ्याच गोष्टी मॅनेजमेंट करायला असतात. मग त्यामध्ये ही गोष्ट मॅनेजमेंट करायची मला, मग त्यामध्ये किती मुलं मला इन्व्हॉल्व करायची तर प्रत्येकाला मॅनेजमेंट कसं द्यायचं ह्या गोष्टी कळत. अजून कोणाची उणीवा फक्त उणीवाच घेते आणि बाकीचं काय असतं प्रत्येकाचं. उणीवा का तर आपल्याला त्याच्यावर काम करायचं थोडं भविष्य सांगते. उणीवा आपल्यातल्या उणीवा सांगायचं कसं आपल्याला चांगले हे आपण पटपट सांगतो मला हे पण आपलं ठेवायचं झाकून अशी एक वृत्ती असते प्रत्येक. आपलं नाही सांगायचं तरी काय सांगते बघू. त्याने काय होतं तुमच्यातला तो दोष तसाच राहतो आणि त्याच्यावर काम केलं जात नाही.
उलट मी तर म्हणतो चांगलं सांगण्यापेक्षा मला हे असं नाहीतर त्याला तुम्हाला लोक सपोर्ट करतात आणि तुम्ही पुढे निघून जाता. म्हणून दोष आपले लपून नाही ठेवायचे. आता बघा आपल्याला आजार असतो, आपण डॉक्टर पासून लपून ठेवतो का? ठेवलं तर काय नुकसान आपलंच आहे. तसं आपल्यामध्ये असणारे दोष जर आपण लपून ठेवले तर नुकसान आपलंच आहे. त्यामुळे हे ओळखून तुम्ही राहायला पाहिजे. आणि याला खूप सातत्यानं आता कोणाला नाही अजून सांगायचं, अजून कोणाला सांगायचं आहे तुम्ही इकडे मुलांमध्ये सांगा एखादा. आता आपल्याला शिक्षक बनायचं तर उभं राहायला पाहिजे, पुढे आलं पाहिजे, बोललं पाहिजे, पटापटा बोललं पाहिजे. म्हणजे असं होतं की आता आपल्याला शिक्षक बनायचं, पण आता माझ्या बाबतीत असं होतं की कुठल्याही गोष्टीचं थोडक्यात टेन्शन येते की मला ती होणार की नाही. मी समजा फायरच्या बाबतीमध्ये असं आता मी वेट करते पण ते कम्प्लीट होणार की नाही, फायर कम्प्लीट होणार की नाही, त्या गोष्टीची मस्त विचार असतात. म्हणजे शाळेमध्ये शिकवते, म्हणजे मी शिक्षक म्हणजे मी शाळेमध्ये शिकवते असं नाही, पण या सगळ्या गोष्टीचा लोड होतो की प्रत्येक शिक्षक आता आपल्याला काही ना काहीतरी विषय देतोय आणि जितके जास्त तुम्ही इकडे याल तिकडे तुमचा तो विकनेस ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल. त्यामुळे त्याच्यावर लक्ष द्या जास्तीत जास्त. आणि विकनेस काय फार अशक्य असं काही नसतं. अशक्य असं या जगातच काही नाही. त्याच्यामुळे ते त्याच्यावर वर्क करणं अगदी सोपं आहे तुम्हाला. मला असं वाटतं चांगलं लाजाळू बोलायला थांबा म्हणायला लागतं, कधी कधी थांबा म्हणायला असं झालं पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. पण असं पण नको की खूपच झालं आता बस, ते पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे की आता कुठपर्यंत मुलं झोपायला लागली बस किंवा कंटाळा नाही व्हायला लागले. तर ते ओळखून आपल्याला ते सगळं करता आलं पाहिजे, मॅनेज करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्टिव्हिटी नंबर 2 आहे. आता याचं तुम्हाला ग्रुप करायचं बरं. दोन्हीला पण तुम्हाला ग्रुप डिस्कशन आहे. म्हणजे तुम्ही जे करता हे ग्रुप मध्ये पण एकदा झालं की ग्रुप मध्ये शेअर करायचं. जसं आपण मला केलं ते ग्रुपला केलं असं गृहीत धरले आपण. पण तुम्हाला आणखी प्रॅक्टिकल मध्ये चांगलं वेटेजचं प्रॅक्टिकल करायचं असेल तर तुम्ही ग्रुप असे करायचे इकडे आणि एकाने त्याचं प्रेझेंटेशन करून असे त्याचे पण फोटो तुम्ही फाईलला लावू शकता. आणि ग्रुप डिस्कशनची जी चर्चा आहे सर ती पण आपल्याला फाईलमध्ये लिहायची असेल ना? हो. ती पण जे त्याचे पॉईंट जे असतील ना डिस्कशनमधले ते पण तुम्हाला त्या पॉईंट वाईज त्या फाईलमध्ये लिहायचे आहे. हे सगळं डिटेल लिहायचं. मी तुम्हाला सांगतो सर कुठल्या मुद्द्याला इलॅबरेट करायचं. आता हे जे तुम्ही जे लिहिता हे ह्या क्षमता पण तुम्ही इलॅबरेट करायचे. म्हणजे माझ्यातला विकनेस आहे पण नुसता शब्द लिहून चालणार आहे का विकनेस. आणि यांनी कसं सांगितलं की तुम्हाला ते सगळं डिटेलमध्ये लिहायचं. त्यांनी पण सांगितलं तो विकनेस डिटेलमध्ये लिहायचा की काय मग त्याच्यामध्ये मला काय होतं नक्की. समजा भीती हा विकनेस असेल मग कशाची भीती वाटते. पुढे बोलायची भीती वाटते, दुसऱ्याला काही सांगायची भीती वाटते, आपल्यामध्ये असणारं काही निवास सांगायची भीती वाटते. यासाठी ते लिहायचंय, त्याला डिटेलमध्ये ते जायचं तेव्हा ते दूर होणार आहे. हा भीती मग कशाची भीती काय काहीच कळत नाही ना. मग त्याच्यासाठी ते सगळं तुम्हाला व्यवस्थित तिकडे मांडता प्रॅक्टिकल मध्ये मांडायचं. आणि स्वतःच प्रॅक्टिकल आहे हे प्रॅक्टिकल कॉपी नाही करायचं.
नाही तर दुसऱ्याचे विक्री. आता ऍक्टिव्हिटी नंबर 2 आहे तुम्हाला की या 2 ऍक्टिव्हिटी मिळून तुम्हाला 50 मार्क आहे. त्यामुळे ते तुम्ही समजून घ्या. डेव्हलपमेंट ऑफ विजन, मिशन अँड टीचिंग फिलॉसॉफी. डेव्हलपमेंट ऑफ विजन, मिशन टीचिंग फिलॉसॉफी. आता डेव्हलपमेंट म्हणजे काय, आता विजन म्हणजे काय, मिशन म्हणजे काय. तुम्ही बघा कुठल्याही कॉलेजला गेले तर तुम्हाला तिथं कॉलेजचं विजन मिशन दिसतं. शाळेमध्ये गेले की तुम्हाला त्याचं विजन मिशन दिसतं. तर ते विजन मिशन तुम्हाला तुमचं स्वतःचं विजन बनवायचं. तुमचं स्वतःचं विजन समजून घ्या. हे आता बघा, ही एखादी संस्था असेल तर संस्थेचं विजन असतं. कसं तुम्हाला स्वतःचं विजन तुम्हाला लिहायचंय. विजन म्हणजे काय, कोण सांगेल विजन म्हणजे काय? मला सांगते करेक्ट. पुढल्या 2 वर्षात पण याच्यामध्ये पण प्रकार आहे बरं का. विजन विजन म्हणजे त्याला ऑब्जेक्टिव्ह असं पण शब्द आहे, पण आपण त्याला विजन म्हणतो. विजन का म्हणायचं, विजन का म्हणायचं, कारण तो शब्द का नाही वापरला, विजनच का वापरला. ध्येय जरी असलं तरी तिथं ध्येय असं म्हणत नाही कोणी. लिहिताना तिथं विजन असा शब्द इंग्लिशमध्ये टाकतात नसतं, ध्येयच असतं तो. भविष्यात तुम्ही काय तुम्हाला काय करायचंय भविष्यामध्ये, त्याला विजन म्हणतात. भविष्यात तुम्हाला काय करायचंय, काय तुमचं उद्दिष्ट आहे, जे तुम्हाला साध्य करायचंय. साध्य होईल नाही होईल तो भाग वेगळा आहे, म्हणून त्याला विजन म्हणतात. तसं तुमचं स्वतःचं टीचिंग बद्दल मला 2 वर्षांनी काय साध्य करायचंय, बीएडची डिग्री सोडून, ते तुमचं विजन असणार. मला काय काय करायचंय, 1 2 3 4 6 पण विजन असू शकतात. पण तुम्हाला इकडं एवढी लिहायची नाही. जी तुमची अचीव होणार आहे, अचीव करता येणार आहे, तेवढी 1 2च लिहा. फार तर 2, 1 लिहिलं तर उत्तम. फारही असू नये आणि काहीच असं पण. त्यामुळे विजन तुमचं, तुम्हाला फक्त ते डेव्हलप करायचं, स्वतःचं ते तिथे लिहायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला मिशन, ते लिहिता येईल ना तुम्हाला, काय तुमचं ध्येय काय आहे पुढच्या काय 2-5 वर्षाचं, किंवा आयुष्यभराचं काय, तुम्हाला काय करायचंय. कशामध्ये पण, टीचिंग मध्ये. टीचिंगच्या बाहेर जायचं नाही. नाहीतर मला ऍक्टर व्हायचंय, मला ऍक्ट्रेस व्हायचंय वगैरे, हे सोडून नाही जायचं, हे सोडून पळायचं नाही आता. आणि मिशन, तुमचं मिशन काय आहे, मिशन काय आहे? आता इथे तुम्ही तो टास्क ठरवायचा आहे तुमचा, कोणता टास्क आहे, आणि तो तुम्ही तो
तो कसा मिळवणार आहे ते तुमचं मिशन आहे. तुमचा स्पेसिफिक टास्क तुम्हाला ठरवावा लागेल. आता मला काय, आता ते काय करायचंय मला. आता समजा तुम्हाला जर म्हणजे चांगला वक्ता व्हायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय, तर ते आता विजन मध्ये तुम्हाला, मिशन मध्ये तुम्हाला यायचं. विजन ठरलंय तुमचं की मला 1-2 वर्षामध्ये अगदी मला त्यांचं उदाहरण घेऊन अँकरिंग करायचंय. पण त्याच्यासाठी मला काय काय करायचंय तर ते तुमचं मिशन असणार आहे. तुमचं टास्क आता ते ठरलेलं असणार की मला हे 1-2-3 गोष्टी करायच्या आणि त्या 1-2-3 गोष्टी म्हणजे तुमचं मिशन आहे. ते तुम्हाला करायचंय, ते पूर्णच करायचंय तुम्हाला. मग त्यासाठी तुम्ही काय काय करणार आहात ते तुमचं सगळं मिशन असणार आहे. कळतंय? त्याच्यानंतर तुम्हाला टीचिंग फिलॉसॉफी द्यायची. आणि वाक्यामध्येच असायला पाहिजे. आणि हे जे लिहिलंय ना विजन मिशन, हे वाक्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे फक्त शब्दात नाही. उद्दिष्ट कशी लिहितात त्याप्रमाणे. कळते ना? त्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या आपल्या कॉलेजचं नाही, आपण विजन मिशन लिहिलं ते केलेलं आहे. ते बाहेर नाही लिहिलं. बहुतेक कॉलेजची बाहेर पण असतात विजन मिशन. जितकी कमी असेल तितकं ते चांगलं होतं, जितकी जास्त असेल ती अचीव होतात नाही होतात हा मोठा प्रश्न आहे, पण ती केली जातात. आता टीचिंग फिलॉसॉफी म्हणजे तुमचं काय स्वतःचं काय मत आहे या टीचिंग क्षेत्राबद्दलचं. तुमची ओन फिलॉसॉफी काय आहे टीचिंग बद्दलची. टीचिंग चांगलं आहे, मग ते कसं चांगलं आहे, हे क्षेत्र चांगलं आहे, मग का चांगलं आहे. शिक्षक होत आहे ना तुम्ही, का आता अनावधानाने आलेला आहात का, कोणी सांगितले म्हणून आलेत का, घरच्यांनी पाठवले म्हणून आलेत का, बाहेर कुठंच नोकऱ्या नाही म्हणून आलेत का, शिक्षक झाल्यावर काहीतरी थोडंफार तरी काहीतरी 2-4 रुपये मिळतील असं म्हणून आलेत का, घरी बसण्यापेक्षा काही काम नाही म्हणून इथं आलेत का. हे सगळं तुमची फिलॉसॉफी स्वतःची काहीतरी होणं असत ना, की शिक्षक बनण्यामागं काहीतरी असेल का नाही. स्वतःची फिलॉसॉफी म्हणजे स्वतःचं तत्वज्ञान, की मला शिक्षक व्हायचंय तर माझं हे बेसिक माझं हे कारण आहे. अगदी मॉडेल आन्सर म्हणतो ना आपण, तसं मॉडेल आन्सर लिहायचं. ते पुढं होईल नाही होईल जाऊ दे, पण आपलं एक स्वतःचं तत्वज्ञान असतं असं आपण म्हणतो. बघा, तत्वज्ञान हा शब्द अगदी त्या विषयामध्ये नाही जाऊन घ्यायचा. तत्वज्ञान या शब्दाचा अर्थ विषयामध्ये जाऊन नाही घ्यायचा. तत्वज्ञान या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा की माझी त्यामागं काय भूमिका काय असणार आहे आणि ती सत्यवादी असायला पाहिजे. म्हणजे ती अचीव होईल नाही होईल तो विषय नंतरचा, पण जे विचार करताय ते अगदी स्टँडर्ड, अगदी आयडियल असायला पाहिजे. की मला शिक्षक व्हायचंय का, तर मला हा समाज घडवायचा, मला देशाचा चांगला नागरिक घडवायचा आहे, मला चांगले जगात 21व्या शतकात टिकणारे एकदम स्टँडर्ड क्वालिटीचे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी मला तयार करायचे. अगदी म्हणजे इतकं फिलॉसॉफी काय विचार येते, काय विचार येते असं वाटलं पाहिजे. त्याला फिलॉसॉफी म्हणजे. फिलॉसॉफी म्हणजे विचार. बघा, फिलॉसॉफी म्हणजे आपण कोणाचा अभ्यास करतो, ज्याला आपण तत्ववेत्ता कोणाला म्हणतो, ज्यांचे विचार आहे हे त्रिकालबाधित सत्य यांनी शोध लावलेले की त्यांचे जे स्टेटमेंट आहेत हे वर्ल्ड वाईड प्रूव्ह झालेले. की समजा महात्मा गांधींची शिक्षणाची व्याख्या असेल किंवा विवेकानंदांची शिक्षणाची व्याख्या असेल, माणसामध्ये स्वतःमध्येच असणाऱ्या देवाचं प्रकटीकरण आहे शिक्षण म्हणजे. मग हे दैवी गुण म्हणजे काय आहे, दैवी गुण येते, देवाचे गुण येते, ते काय राक्षसाचे गुण थोडे जाऊ शकत. म्हणजे त्यांनी व्याख्या देताना अगदी चांगलं दिले. तसंच तत्वज्ञान म्हणून तुम्हाला या क्षेत्राबद्दल काय वाटतं, टीचिंग फिलॉसॉफी तुमची स्वतःची लिहायची. आता ही काय लिहायची याचा विचार करा. याच्यामुळं काय होते, आपल्याला या क्षेत्राची अधिकाधिक चांगली आवड निर्माण होईल आणि आपण चांगल्या या क्षेत्राकडे चालणार. तेव्हा आपण त्या क्षेत्रात काम करत काय ते माझ्या याचे शिक्षक होण्यासाठी आपलीच लोक आपल्याला आवडतात का नाही, काय ते काय शिक्षक आहे का ठेवतात का नाही सांगा, तुम्हीच सांगा. आपणच आपल्याला नाव ठेवून गेलं म्हणजे आपणच आपली बदनामी केल्यासारखं आहे का नाही, आहे काय. त्यामुळे माझ्यासारखं कोणी नाही,
आणि शिक्षक होणं म्हणजे सगळ्यात चांगलं आहे. शिक्षकापेक्षा या जगात दुसरा कुणीच चांगला माणूस नाहीच आहे. आई वडिलांनंतर जर कोणाचं स्थान असेल तर ते शिक्षक आहे. हे सत्य सांगतोय मी. आई वडिलांनंतर जर कोणाचं स्थान असेल तर ते शिक्षकांचे. शिक्षकच या जगाला घडवणारा माणूस आहे. आणि विद्यार्थी घडवणं हे तर फार मोठं, देशाचे चांगले नागरिक घडवण्याचं काम आम्ही करतो. कुठल्याही पैशाचा कुठल्या आर्थिक गोष्टीचा आम्ही विचार न करता तन मन धनाने आम्ही सतत राबत असतो विद्यार्थी घडावेत म्हणून. आणि फक्त शी म्हणजे शीलवान, श म्हणजे क्षमाशील, क म्हणजे कर्तृत्ववान, याच्या पलीकडे जाऊन आम्ही चांगलं काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे त्याची फिलॉसॉफी तुम्ही लिहायची. आणि सगळ्यात महत्वाचं आहे हे लिहिल्यानंतर याचं परत तुम्ही ग्रुपमध्ये काम करायचं, ग्रुप डिस्कशन करायचं. आणि ग्रुप डिस्कशन केल्यानंतर तुम्हाला यांची फिलॉसॉफी समजली, यांनी जाणून घेतली, अरे माझी फिलॉसॉफी तुझ्यापेक्षा चांगली आहे. मग ती म्हणा हा नाही मी तुझी ऍक्सेप्ट करते फिलॉसॉफी, तुझी चांगली, माझ्यापेक्षा पण तुझे विचार या फील्डमध्ये चांगले. याच्यासाठी ग्रुप डिस्कशन करायचं. आणि ग्रुप डिस्कशन झालं की मग तुम्हाला त्याचा याच पद्धतीचं आपण मागची ऍक्टिव्हिटी केली की वाक्य लिहायची, विजन लिहायचं, मिशन लिहायचं आणि टीचिंग फिलॉसॉफी लिहायची. लक्षात आलंय? एक एक हे सगळं लिहायचे तुम्ही. इथं स्टेटमेंट लिहायचे, इथं वाक्य लिहायचं, इथं हे जास्त लिहायचं. म्हणजे 15 ते 20 ओळी तुम्हाला इथं विद्यापीठाने सांगितलेले की यांनी 500 ते 700 शब्दामध्ये टीचिंग फिलॉसॉफी तिथे लिहायची. हे तुम्ही 20 शब्दात म्हणजे 2 ऑब्जेक्टिव्ह, 1 ऑब्जेक्टिव्ह, या एक विजन, एक मिशन, 2 विजन, 2 मिशन एवढं लिहिलं तरी चालणार आहे तुम्हाला. कारण हे सगळं शिक्षकी पेशाबद्दलचा सगळा विषय आहे तुमचा. म्हणून तुम्हाला हे दोन्ही प्रॅक्टिकल तुम्हाला तुमचा सेल्फ डेव्हलप करायला संधी देतात. फक्त शेवटचे 5 मिनिटे घेणार आहे आणि मग थांबणार आहे. प्रॅक्टिकलचा भाग संपलेला आहे. दोन्ही प्रॅक्टिकल तुमचे, हे दोन्ही प्रॅक्टिकल एकाच याच्यामध्ये लिहायचे. 2 ऍक्टिव्हिटी लिहायचं. ओरिएंटेशन पण त्याच्यामध्ये लिहायचं. ओरिएंटेशन मध्ये काय घेतलं, त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे तर तुम्हाला सांगते मी सरांना ते पाठवतो. ओरिएंटेशन लिहायचं आणि 2 ऍक्टिव्हिटी लिहायच्या. एवढ्याला तुम्हाला 50 मार्क्स येतात. आणि विद्यापीठाला पाहिजे काही शंका असतील तर विचारा. बरं, हे जे 2 ॲक्टिव्हिटी सरांनी सांगितले बा, आता हे कशा घ्यायच्या किंवा काय आपल्या सरांनी सविस्तर सांगितलं आहे. तरी तुम्हाला काही शंका असतील याबद्दल, तुमच्या मनामध्ये काही की यामध्ये कसं राबवायचं किंवा काय कोणत्या तुमच्या शंका असतील तुम्ही त्या सरांना विचारू शकता या ठिकाणी. आता हे जे आहे ना, हे पण आपल्याला असं एका याच्यामध्ये करता येतं. कॉलेजमध्ये कुठे तुम्ही गेलं तर विजन मिशन एका बोर्डवर आलेलं असतं. तुम्ही बघितले असते किती जणांनी विजन मिशन शाळेच्या कॉलेजच्या बाहेरच लावलेलं होते. आता आपलं दाबून गेलंय, पण प्रत्येक कॉलेजमध्ये ज्यांचं नॅक झाले त्यांचे तर प्रत्येक कॉलेजला विजन मिशन बाहेर लावलेलं आहे. म्हणजे पुढे त्यांना काय करायचं, म्हणजे समजा एखादं टीचिंग कॉलेज असेल तर त्यांना पुढे काही रिसर्च सेंटर सुरू करायचे असतील. अशा प्रकारचे त्यांचे विजन मिशन आणू शकतात. आणि त्याच्यावरती ते अधिकाधिक पुढे जाऊन काम करतात. करू नये करू प्रश्न नाही, पण ते असणं तर गरजेचं आहे म्हणून ते लिहिलेलं आहे. याचा पण तुम्ही एक चार्ट बनवू शकता चांगले मस्त. कारण हे तर हायलाइट करून लिहिले जातात विजन. चांगले कलर गोल वगैरे आरो वगैरे टाकून चांगले आकृती काढून केलेले असतात. ठीक आहे. थोडक्यामध्ये ॲक्टिव्हिटी नंबर 1 मध्ये स्वॉट जे आहे, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स, हे 4ही तुम्हाला एका कार्डशीटवर व्यवस्थित लिहायचं आहे. डेकोरेटिव्ह एकदम छान करून ॲक्टिव्हिटी 1 मध्ये. आणि ते कार्डशीट तुम्हाला तुमच्या फाईल लावायचं आहे. इतर थिरी त्यामध्ये येईल ती वेगळी पेपरवर आपण लिहिणार आहोत. सोबत ॲक्टिव्हिटी 2 मध्ये देखील तुम्हाला सरांनी म्हटल्याप्रमाणे हे देखील तुम्हाला एक कार्डशीट बनवायचं आहे. त्यात तुम्हाला हे 3 मुद्दे दिल पहा. त्यामध्ये व्हिजन, मिशन आणि टीचिंग फिलॉसॉफी ही तुम्हाला व्यवस्थित त्या कार्डशीटवर लिहायची आहे. आणि अशा प्रकारे 2 कार्डशीट 2 ॲक्टिव्हिटी तुम्हाला त्या फाईलमध्ये लावायच्या आहेत. आणि सोबत इतर जे आहेत ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा जे फाइंडिंग असतील किंवा काय ते माहिती आपण त्यासोबत जोडणार आहोतच. टीचिंग फिलॉसॉफी नाही कार्डशीटवर केले छोटे छोटे
कार्डवर जसं आपण येईल अगदी छोट्या कार्डवर विजय छोट्या कार्डवर विजय नाही तर सगळं कार्ड ट्रान्सफर होऊन जाईल. जरा वहीमध्ये प्रॅक्टिकल मध्ये पण काही लिहायला ठेवा आणि जे